शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजावरती पुन्हा एकदा सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझा बळीराजाचा अंदाज खरा ठरलेला आहे. आपण ज्या ठामपणे काल संध्याकाळचा जो आपला व्हिडिओ आहे, राहुरी कांदा मार्केटचे भाव आपण त्यामध्ये सांगितले होते. त्यामध्ये आपण येणाऱ्या आठवड्याचा अंदाज हा बाजाराचा कल वर्तवलेला होता. त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये कांद्याचे दर स्थिर किंवा सुधारण्याची शक्यता आहे. परंतु ठामपणे मी आपल्याला सांगितलं होतं की कांद्याचा दर कमी होण्याचा कोणताही चान्सेस नाही. आणि मित्रांनो, तसंच झालेलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांदा दरामध्ये चांगली सुधारणा आपल्याला दिसून येत आहे. सुधारण्याची सुरुवात ही दिसून येत आहे. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण लासलगाव, पिंपळगाव, बसवंत या दोन महत्त्वाच्या कांदा मार्केटची माहिती पाहणार आहोत. तसेच मुंबई येथील कांद्याच्या भावाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहोत. मित्रांनो, आज लासलगावी नेमकी काय परिस्थिती आहे, पिंपळगावी काय परिस्थिती आहे, सुरुवातीला ती पाहूयात. सुरुवात करूयात लासलगावीतून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 602 वाहनांचा लिलाव झाला. 800 रुपयापासून 2,805 रुपये क्विंटलपर्यंत कांदे साईजनुसार विकलेले आहेत. तर सरासरी कांद्याचा भाव 2,325 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे कांदा विकलेला आहे. लासलगाव येथे कांद्याच्या दरामध्ये 1 ते 1.5 रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज आहे. तर इकडे पिंपळगाव, बसवंत येथे आज हलके क्वालिटीचे कांदे 2,350 रुपयापासून 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर चांगल्या क्वालिटीचा कांदा 2,400 ते 2,450 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. कलकत्ता क्वालिटीमध्ये जो कांदा चालतो तो 2,500 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. एक्सपोर्ट कोलंबोसाठी जे कांदा होतो तो 2,600 रुपयापासून 2,650 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर मोठे साईज कांदे हे 2,650 ते 2,850 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव, बसवंत येथे कांद्याचे बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, पिंपळगाव, बसवंत येथे लोअर क्वालिटीचे जे कांदे आहेत, गोल्टा या कांद्याच्या दरामध्येही चांगली सुधारणा मार्केटमध्ये झालेली आहे. 200 ते 300 रुपयांची सुधारणा या कांद्याच्या दरामध्ये झालेली आहे. मित्रांनो, याबाबतही मी सविस्तर व्हिडिओ बनवून आपल्याला सांगितलं होतं की नाफेड ज्यावेळेस 2 नंबरचा कांदा घेणार नाही म्हटलं, त्यावेळेस बाजारात अशा अफवा सोडण्यात आल्या की आता 2 नंबरच्या कांद्याचे बाजारभाव कमी होऊ शकतात. परंतु त्यावेळेसही मी माझा बळीराजावरती आपल्याला सांगितलं होतं की 2 नंबर प्रतीच्या कांद्यावाल्यांनीही घाबरायचं काहीच कारण नाही. कांद्याचे दर हे त्या जो 2 नंबर प्रतीचा कांदा आहे त्याचे दर मात्र कमी होणार नाहीत. हे आपण ठामपणे त्यावेळेसही आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना सांगितलेलं होतं. आता जे शेतकरी मित्र रोज व्हिडिओ पाहतात आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण व्हिडिओ पाहतात, त्यांना मात्र माझा बळीराजावरती नक्कीच आपण चांगली माहिती देण्याचा प्रयत्न हा करत असतो. तर मित्रांनो, आता पाहूयात मुंबई येथील परिस्थिती. मुंबई येथे आज 110 गाड्यांची आवक होती. गोळा साईज कांदा 2,500 ते 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. साठवणीचा मोठा साईज कांदा 2,200 ते 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदा 1,900 ते 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1,700 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 1,200 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चोपडा कांदा 1,000 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, मुंबई येथे मात्र कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेत आहे तसेच आहेत, भाव स्थिर आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.